नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काही बेसिक टर्म्स जे आहेत यांना आपण स्टार्ट केलं आहे. त्याच्या आधी आपण फ्रिक्शन म्हणजे काय हे आपण बघितलं. सो इट इज द रेजिस्टिव्ह फोर्स टू द मोशन्स ऑफ द बॉडी. ठीक आहे, इन रेजिस्टिव्ह इन नेचर अँड द फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज ॲक्ट ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टू सरफेस. ठीक आहे, आणि अपोजिट टू द मोशन हे आपण बेसिकली डिस्कस केलं. आफ्टर दॅट टाइप्स ऑफ द फ्रिक्शन्स आपण डिस्कस केले, ज्यामध्ये कायनेटिक फ्रिक्शन ज्यालाच आपण डायनॅमिक फ्रिक्शन म्हणतो आणि एक स्टॅटिक फ्रिक्शन्स आपण बघितला. देन डायनॅमिक फ्रिक्शन्समध्ये स्लायडिंग फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन हे काय असतात ते आपण डिस्कस केलं. आफ्टर दॅट देर इज वन बेसिक टर्म दॅट इज व्हॉट लिमिटिंग फ्रिक्शन, लिमिटिंग इक्विलिब्रियम और इम्पेंडिंग मोशन. ही काय असतं हे आपण डिस्कस केलं की लिमिटिंग फ्रिक्शन इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, दॅट इज द लिमिटिंग फ्रिक्शन्स. हे आपण डिस्कस केलं राजांनो. त्यानंतर आपण आता काही बेसिक टर्म्स जे आहेत रिलेटेड टू द फ्रिक्शन यांना आपण स्टार्ट केला आहे. आणि त्यामध्ये जी पहिली टर्म जी होती दॅट इज द कोइफिशियंट ऑफ द फ्रिक्शन हे आपण डिस्कस केली. सो द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इट इज व्हॉट, इट इज द रेशो ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन टू द नॉर्मल रिॲक्शन, लिमिटिंग फ्रिक्शन टू द नॉर्मल रिॲक्शन फॉर द इम्पेंडिंग मोशन. फॉर द इम्पेंडिंग मोशन म्हणजे काय, बॉडी इज ॲट अ रेस्ट कंडिशन बट द फ्रिक्शनल फोर्स इज वन मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स आहे, म्हणून मी इथं लिमिटिंग वर्ड यूज करतोय. Then if the body is in motion, if the actual motion is there, so that time there is a coefficient of friction and that is the kinetic coefficient of friction. हा कुठला असतो, that is the static coefficient of friction and this is the kinetic coefficient or dynamic coefficient of the friction, and it is the ratio of kinetic frictional force to the normal reaction when the body is in motion. आणि लक्षात असू द्या, when the body in motion, so that time there is a frictional force and this frictional force is less than the static frictional force. म्हणजे या दोघांमध्ये जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तुम्ही, जेव्हा बॉडी रेस्ट कंडिशनला असते तेव्हा ती जास्त अमाऊंटचा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो एक्सपिरियन्स करते. सो ड्यू टू दॅट कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू ॲज कम्पेअर टू कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, हे जे रिलेशन आहे हे खूप कामाचं आहे. म्हणजे काय की कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची जी व्हॅल्यू असते ती नेहमी कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन और कोइफिशियंट ऑफ डायनॅमिक फ्रिक्शन्सपेक्षा जास्त असते. येतं लक्षात, कारण बॉडी स्टॅटिक कंडिशनला जास्त अमाऊंटचा फ्रिक्शनल फोर्स एक्सपिरियन्स करत असते. त्यामुळे म्यूएसची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन द म्यू के. आफ्टर दिस द सेकंड कन्सेप्ट इज द अँगल ऑफ फ्रिक्शन अँड दिस इज डिनोटेड विथ द लेटर फाय. So what is the angle of friction? Let us see. Suppose there is a surface and on that surface there is one rectangular block. So this is what, it is the rectangular block. So it is the rectangular block and this surface is, suppose it is a smooth surface. Smooth surface. हा कसा surface आहे? Suppose it is the smooth surface. Smooth surface आहे. So that time what happens? There is a weight of the body. This is the weight of body, that is the W. And to balance this weight there is a normal reaction. This is the normal reaction, total normal reaction. So when the surface is smooth surface, लक्ष द्या, when the surface is a smooth surface, so that time the normal reaction is always perpendicular to the surface. ठीक है, the total normal reaction is perpendicular to the surface. But when the surface is rough surface, so that time what happens? Let us see. Surface जर आपला, if the surface is rough surface, so this is the surface and on that surface there is one rectangular block. So this is the rectangular block. ठीक है, so this rectangular block having its self weight and there is a normal reaction. ठीक है, this is the self weight जे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये, this is the normal reaction and suppose this is subjected to one force, pull force in the rightward direction. ठीक है, so this is the pull and this surface, हा जो surface आहे, so this surface is what, it is the rough surface. So when the surface is rough surface, so to balance this force in horizontal direction, that is P, there is a resistive in nature, there is a frictional force and that is the Fs. This is what, it is the frictional force. This is what, it is the frictional force. ठीक आहे, मग आता लक्ष द्या बघा. So this is the normal reaction. This is what, it is the normal reaction. So this is the normal reaction which is perpendicular to the surface. ठीक आहे, ही normal reaction आहे. And what is the value of normal reaction? So that is equal to the weight.
टू मेंटेन द इक्विलिब्रियम नॉर्मल रिएक्शन शुड बी इक्वल टू द वेट ऑफ द बॉडी. ठीक है. सो द अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ पॉलीगॉन और लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सो अकॉर्डिंग टू दॅट लॉ लेट अस सी व्हॉट हॅपन्स. बघा हा काय आहे रे, दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स. मी तो इथं वरती दाखवतो. सो दिस इज द फ्रिक्शनल फोर्स. सो वेन देर इज अ वन फोर्स, बघा हा फोर्स अशा पद्धतीचा आहे, इथून स्टार्ट झालाय, या पॉईंटला एंड झालाय, आणि इथून दुसरा फोर्स स्टार्ट होतोय आणि तो इथं एंड होतोय. सो देन अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन देअर रिझल्टंट इज लाईक दिस. दिस इज व्हॉट इट इज द रिझल्टंट. सो दिस इज व्हॉट दिस इज द रिझल्टंट. दिस इज द रिझल्टंट. रिझल्टंट दिस इज व्हॉट आर इज व्हॉट इट इज द रिझल्टंट रिॲक्शन. त्याला आपण म्हणूया आर 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 सफिक्स आर. सो इट इज द रिझल्टंट रिॲक्शन. हे काय राजांनो, रिझल्टंट रिॲक्शन. सो बघा प्रिव्हियस प्रॉब्लेम जो आपण बघितला, इट इज द टोटल रिॲक्शन, रिझल्टंट रिॲक्शन. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस रिझल्टंट रिॲक्शन, व्हॉट इज द मॅग्निट्यूड. सो रिझल्टंट रिॲक्शन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ नॉर्मल रिॲक्शन स्क्वेअर प्लस स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स त्याचा स्क्वेअर. So by using this formula you can calculate the magnitude of what, normal reaction, normal reaction. And what about the direction? Suppose there is one angle and that angle is phi. So what is the value of tan phi? So the tan phi is equal to, tan phi is what, opposite then base, opposite and adjacent ratio. So opposite is fs and adjacent is what, that is the normal reaction. So it gives the direction phi. It gives the direction with the vertical axis of the normal reaction. आता लक्ष द्या, प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये टोटल नॉर्मल रिॲक्शन कशी होती, वर्टिकल. बिकॉज वेन द सरफेस इज स्मूथ सरफेस सो दॅट टाइम देर इज नो फ्रिक्शनल फोर्स. तिथं फ्रिक्शनल फोर्स नसतो. सो त्यावेळेला नॉर्मल रिॲक्शन ही कशी होती, फक्त वर्टिकल. बट वेन द सरफेस इज रफ सरफेस सो ड्यू टू दॅट देर इज अ फ्रिक्शनल फोर्स and that frictional force is opposite to the motion. So if it is the frictional force, this is the normal reaction. Frictional force is what, it is also a reaction. हा पण कसा आहे, हा पण रिॲक्शन आहे. ही काय आहे, ही पण रिॲक्शन आहे. सो फ्रिक्शनल फोर्स पण रिॲक्शन आहे, नॉर्मल पण रिॲक्शन आहे. सो देअर रिझल्टंट दॅट इज द टोटल रिॲक्शन. सो द टोटल रिॲक्शन इज व्हॉट, आर आर, and that is the inclined one. That is what, inclined one. How to calculate the magnitude of this RR? So RR means what, it is the resultant reaction. आणि याची व्हॅल्यू कशी भेटेल आपल्याला. सो अकॉर्डिंग टू व्हॉट, इट इज व्हॉट, इट इज द परपेंडिक्युलर ना, राईट अँगल ट्रायंगल आहे. सो बाय युझिंग दॅट आर आर इज द हायपोटेनियस and that is equal to what, स्क्वेअर रूट ऑफ एन स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ एफ एस स्क्वेअर. ठीक आहे. अँड हाऊ टू फाइंड आउट द डायरेक्शन, tan phi इज इक्वल टू अपोजिट टू द ॲडजसंट. सो दिस फाय अँगल, हा जो फाय अँगल आहे, दिस फाय अँगल, सो दिस फाय अँगल इज नोन ॲज अँगल ऑफ फ्रिक्शन. याला काय म्हटलं जातं राजांनो, अँगल ऑफ फ्रिक्शन. सो दिस फाय अँगल इज नोन ॲज द अँगल ऑफ फ्रिक्शन. इट इज व्हॉट, अँगल ऑफ फ्रिक्शन. सो तुम्हाला अँगल ऑफ फ्रिक्शनची डेफिनेशन जी आहे, मग आपण अशा पद्धतीने करता येईल, याला डिफाईन करता येईल. सो इट इज द अँगल बिटवीन, angle of friction is what, it is the angle between normal reaction and resultant reaction. So angle of friction, it is denoted with the letter phi, and that is equal to, angle of friction phi is what, this is the angle of friction phi. So it is the angle between normal reaction and resultant reaction. So resultant reaction of ही कुणाची resultant reaction आहे, it is the resultant reaction of normal force and frictional force. येतं लक्षात तुम्हाला. सो दिस इज व्हॉट, आर आर म्हणजे काय, इट इज द रिझल्टंट रिॲक्शन ऑफ व्हॉट, फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन, या दोघांचा हा रिझल्टंट आहे. सो दिस रिझल्टंट मेड सम अँगल विथ द नॉर्मल रिॲक्शन and that angle is what, that is the phi, and it is known as the angle of friction. So how to define this? So it is the angle between normal reaction N and resultant reaction RR of normal force and frictional force. हा रिझल्टंट रिॲक्शन आर आर हा कुणाचा रिझल्टंट आहे,
normal force and frictional force. So this angle phi is what? It is the angle of friction. It is what? Angle of friction. येतं लक्षात तुम्हाला. सो बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये याच्या बेसिसवर तुम्हाला MCQ असतात. व्हॉट इज द अँगल ऑफ फ्रिक्शन? सो इट इज द अँगल बिटवीन नॉर्मल रिॲक्शन N and resultant reaction RR, and that resultant reaction is the resultant of frictional force and normal reaction. येतं लक्षात तुम्हाला. So now the question is what? How to find out the value of this angle of friction? So लक्ष द्या. Then tan phi is what? So according to this diagram, so tan phi is the ratio of opposite side, that is the frictional force, divided by adjacent side, that is the normal reaction. And previously we discussed की बघा frictional force to normal reaction. If there is a frictional force to the normal reaction, so that ratio is what? That is the mu s, coefficient of friction. So this can be written like this, mu s. This is what? Mu s. येतं का लक्षात तुम्हाला. So tangent value of angle of friction is equal to what? Coefficient of friction. But this is Fs means what? It is the static frictional force. Mu s म्हणजे काय? It is the coefficient of static friction. So हा angle of friction पण कसा असेल मग? Angle of static friction. Angle of static friction. So from this, how to calculate the angle of static friction now? Phi s is equal to tan inverse of mu s. So this is the formula to calculate the angle of static friction. लक्षात येते का तुमच्या? So mu s, phi s that is equal to tan inverse of mu s. So this is when the body in impending motion. Then what about if the motion is actual motion? So that time there is a tan of phi k is equal to Fk divided by normal reaction, and that is equal to mu k. So this is the second result. This is what? It is the second result. So angle of friction लक्षात आलं तुम्हाला. So it is the angle between the normal reaction and the resultant reaction, and that is equal to phi. And this what? Its tangent value of angle of friction, that is equal to the coefficient of friction. That is equal to the coefficient of friction. हा रिझल्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, जो मी इथं लिहितो की व्हॉट? tangent value of angle of friction, that is the generalized one. हा generalized form में आधी लिहितो. Tangent value of angle of friction, and that is equal to what? It is the ratio of frictional force to the normal reaction, and that is equal to what? That is the mu, coefficient of static friction. But when you are dealing with the statics, so there is a Fs. So frictional force become the static frictional force divided by normal reaction, and this is what? It is the mu s. Then when you are dealing with the motion, so there is a phi k. It is what? Fk divided by normal reaction, and that is equal to mu k. That is equal to what? Mu k. So हा कधी बघा लक्ष द्या. So this is the general one. This is the general. हे कधी? When the motion is what? Impending motion. Impending motion. हे कधी? When the motion is in actual motion. Actual motion जर असेल, so that time this is the relation. येते का लक्षात तुम्हाला? So what is the angle of friction? येतं लक्षात? Angle of friction is the angle between normal reaction and the resultant reaction. And what is the relation? हे जे रिलेशन मी इथं लिहितोय, हे रिलेशन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण न्यूमेरिकल सोडवू, किंवा हे रिझल्टंट तुम्हाला ॲज अ ऑब्जेक्टिव्ह म्हणून पण राजांना विचारले जातात. सो हे रिझल्टंट व्यवस्थित समजून त्यांना व्यवस्थित नोट डाऊन करा. ज्या वेळेला इम्पेंडिंग मोशन वर्ड असेल, सो त्यावेळेला असणारे सगळे पॅरामीटर हे स्टॅटिक पॅरामीटर दाखवतात. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशिएंट ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, अँड इट इज द अँगल ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ॲक्च्युअल मोशन असेल तर कोएफिशिएंट ऑफ कायनेटिक, देन कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स अँड अँगल ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. ठीक आहे. सो के रिप्रेझेंट्स द मोशन, डायनॅमिक पार्ट और कायनेटिक पार्ट, and S represents the static part, which is also known as the impending motion. When there is a impending motion, so that time there is a frictional force, and that is the limiting frictional force. This is the maximum frictional force. ठीक है. So this is all about your angle of friction. After the angle of friction, there is a new concept, that is angle of repose. After this, the third concept is angle of repose. Angle of repose, and this is denoted with the letter phi. ठीक है. So let us see first what is the angle of repose. आता लक्ष द्या राजांनो, what is the angle of repose? Suppose
देर आर टू प्लेट्स, प्लेट नंबर 1, ठीक आहे, अँड दिस इज द प्लेट नंबर 2. लक्ष द्या, ग्रीन अँड ब्लॅक अशा मी ह्या 2 प्लेट दाखवतोय, ठीक आहे. अँड बोथ प्लेट्स आर व्हॉट, कोइन्साइड विथ ईच अदर. ह्या दोघं प्लेट जे आहेत अशा प्लेट आहेत त्या, ही एक प्लेट आहे दॅट इज द ब्लॅक वन, आणि याच्यावरतीच कोणती प्लेट कोइन्साइड झाली आहे दॅट इज द ग्रीन वन. अँड बोथ प्लेट्स आर हिंज ॲट दिस पोझिशन. हे दोघं प्लेट कशा केल्यात आपण इथे हिंज केल्या, ठीक आहे. येतं लक्षात तुम्हाला. सो देअर आर टू प्लेट्स, वन प्लेट इज ब्लॅक, हे बघा ही प्लेट जी आहे दॅट इज द ब्लॅक, आणि त्याच्यावरती कोणती प्लेट आहे दॅट इज द ब्ल्यू वन. आणि बोथ प्लेट्स आर हिंज ॲट दिस पॉईंट. पिन किंवा हिंज आपण त्याला करून ठेवलं. नाव याच्यावरती मी एक ब्लॉक घेतो, छोटासा ब्लॉक, बघा लक्ष द्या. सो दिस इज वन ब्लॉक. हा जो ब्लॉक आहे आपण याच्यावरती ठेवूया, याच्यावरती मी तो ब्लॉक ठेवतोय. आता काय करायचं आहे तुम्हाला, बघा लक्ष द्या. या 2 प्लेटपैकी कुठली तरी एक प्लेट घ्या. सपोज मी ग्रीन प्लेट जी वरती प्लेट आहे, ब्ल्यू प्लेट सॉरी ब्ल्यू जी वरची आहे, मी त्या प्लेटला धरतो आणि त्याला मी असा अँगल ऑफ इन्क्लिनेशन देतो. म्हणजे काय, मी त्याला अशा पद्धतीने असं वरती 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 घेऊन जातो. सो व्हॉट हॅपन्स, बघा या 2 प्लेट आहेत, एका प्लेटला मी काय करतोय अशा पद्धतीचं इन्क्लिनेशन देतो, अशा पद्धतीचं त्याला मी इन्क्लाइन करतोय. एक प्लेट आहे तिथंच आहे ब्लॅक प्लेट, त्याच्यावर असणारी जी ब्ल्यू आहे आणि त्यांच्यावरती ब्लॉक आहे. सो काय करतो राजांनो, मी त्याला अशा पद्धतीचं इन्क्लिनेशन देतोय विथ द हॉरिझॉन्टल, विथ द हॉरिझॉन्टल. सो व्हॉट हॅपन्स, ॲट सम अँगल द रेस्टिंग ब्लॉक इज व्हॉट, इज जस्ट इन वर्ज ऑफ स्लाइड. याच्यावरती जो ब्लॉक ठेवलाय मी, हा ब्लॉक काय करेल राजांनो, लक्ष द्या. सो दिस इज द कंडिशन नाव. सो दिस इज युअर ब्लॅक प्लेट, ठीक आहे. आणि ह्या ब्लॅकवरती कोणती प्लेट होती, ग्रीन, आणि त्याच्यावरती आपला ब्लॉक ठेवलाय, लक्ष द्या. सो दिस इज युअर ब्लॉक. This is the block. Let's say this angle is what? This angle is the alpha. And at this point there is a hinge. There is a hinge. लक्षात आलं? ही काय? ही आपली एक प्लेट आहे, that is the initial one, आणि ही जी सेकंड प्लेट आहे. सो दिस इज द कंडिशन. आता मी काय केलं, ही 2 नंबरची प्लेट जी आहे याला मी 1 पासून असं पद्धतीने त्याला इन्क्लाइन करत करत गेलो. आणि ॲट 1 स्टेज व्हॉट हॅपन्स, दिस ब्लॉक इन वर्ज ऑफ द स्लाइड. हा जो ब्लॉक आहे तो कोणत्या स्टेजला जाऊन पोचतो की आता याच्यावरती जर मी थोडाही अँगल वरती घेतला, हा अल्फा जर मी थोडाही वाढवायचा प्रयत्न केला तर हा ब्लॉक काय करेल राजांनो, स्लाइड व्हायला लागेल. हा ब्लॉक स्लाइड व्हायला लागेल. सो दिस इज विच कंडिशन इज दिस. सो दिस इज द इम्पेंडिंग मोशन. ज्या कंडिशनला आता याच्या पुढे जर मी थोडाही अँगल द्यायचा प्रयत्न केला तर हा काय होतोय, स्लाइड होईल. सो दॅट कंडिशन इज व्हॉट, इट इज ऑन द वर्ज ऑफ मोशन. यालाच काय म्हणतो आपण, ऑन द वर्ज ऑफ मोशन. नाउ द स्टेज ऑफ ब्लॉक इज व्हॉट, ऑन द वर्ज ऑफ मोशन. की आता याच्यावरती जर मी थोडाही अँगल द्यायचा प्रयत्न केला तर हा ब्लॉक काय होईल, स्लाइड होईल. किंवा याला आपण आणखी काय म्हणतो, जस्ट स्लाइड. किंवा आपण याला काय म्हणतो, इम्पेंडिंग मोशन. सो नाउ द ब्लॉक इज ॲट अ स्टेज ऑफ इम्पेंडिंग मोशन. की याच्यानंतर जर मी थोडाही अँगल त्याला दिला तर हा स्वतःच्या वेटमुळे काय होईल की स्लाइड व्हायला लागून जाईल. सो दॅट अँगल, सो दिस अँगल इज अल्फा. सो दिस अँगल इज नोन ॲज द अँगल ऑफ रिपोज. So angle of repose. Then how to define the angle of repose? So it is the angle, it is what? It is the inclination. It is the inclination of block from the horizontal. At that inclination, the block is just slide due to its self weight. हा त्याच्या स्वतःच्या वेटमुळे काय होतोय, जस्ट स्लाइड करतोय. ज्या अँगलला हा ब्लॉक स्वतःच्या वेटमुळे जस्ट स्लाइड करेल, सो दॅट अँगल इज द अँगल ऑफ रिपोज. सो इट इज द अँगल वेन द ब्लॉक इज ऑन वर्ज ऑफ मोशन ड्यू टू इट सेल्फ वेट. सो वेन द ब्लॉक इज जस्ट ऑन द वर्ज ऑफ मोशन, सो दॅट अँगल ऑफ इन्क्लिनेशन इज द अँगल ऑफ रिपोज. त्या अँगल ऑफ इन्क्लिनेशनला काय म्हणतात, अँगल ऑफ रिपोज म्हणतात. हा फरक लक्षात असू द्या. अँगल ऑफ फ्रिक्शन अँड अँगल ऑफ रिपोज
Angle of friction is what? It is the angle between the normal reaction and the resultant reaction. But what is the angle of repose? So it is the angle from the horizontal, and at that angle the block on the verge of motion तो just slide होतोय ड्यू टू इट्स सेल्फ वेट. कोणताही फोर्स मी अप्लाय केलाय का? नाही. बट ड्यू टू इट्स सेल्फ वेट इट जस्ट ऑन अ वर्ज ऑफ मोशन. सो देर इज अ क्वेश्चन की सर मग तो काय कोणता फोर्स असेल त्याला इकडे ओढेल. मग लक्ष द्या, आपण आता याची जर फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची म्हटली, सो राजांनो ऑलवेज दिस ब्लॉक हॅज द वेट. ठीक आहे. सो दिस ब्लॉक हॅज सम वेट and the weight is what? Suppose that weight is mg and weight of the block is always downward. Weight of the block is always what? Always downward. Now shift your Cartesian coordinate system like this. जी Cartesian coordinate system आहे आपण त्याला अशा पद्धतीने शिफ्ट करूया. One is perpendicular to the surface. This is what? It is the perpendicular one. This is the perpendicular one. लक्ष द्या. Perpendicular one, and second is what? It is along the surface. So along the surface it is x axis and perpendicular to the surface this is the y axis. अशा पद्धतीची मी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम एक कन्सिडर करतोय. सो दिस इज व्हाट? इट इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम परपेंडिकुलर टू द सरफेस अँड अलॉंग द सरफेस. ठीक आहे. मग लक्ष द्या. सो अकॉर्डिंग टू ट्रिग्नोमेट्री और अकॉर्डिंग टू बेसिक जॉमेट्री, जर हा अँगल इथं जर अल्फा असेल, इफ द अँगल इज अल्फा, सो दॅट टाइम दिस अँगल इज ऑल्सो अल्फा. दिस इज ऑल्सो अल्फा. आता काही मुलांना प्रश्न पडतो की हा अल्फा कसा काय. लक्ष द्या, तुम्ही काय केलंय, ब्लॅक जी कर्व आहे किंवा ब्लॅक जी लाईन आहे त्याला तुम्ही अल्फा डिग्रीने काय केलंय, इन्क्लाइन केलंय. सो हॉरिझॉन्टलला तुम्ही अल्फा डिग्रीने इन्क्लाइन केलंय इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. सो त्यावेळेला जो व्हर्टिकल लाईन आहे ती पण काय होईल, अल्फा डिग्रीने इन्क्लाइन होईल इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. सो दिस अँगल इज व्हॉट? इट इज द अल्फा अँड दिस इज व्हॉट? इट इज द एम जी. मग मी तुम्हाला बघा पहिल्या व्हिडिओपासून सांगत येतोय की जर एम जी हा जो फोर्स आहे याने ह्या ॲक्सिस सोबत अल्फा अँगल केला आहे,